अरे पार्थ, कसा आहेस तू? जमीन घेतोय ना? स्टॅम्प ड्युटी माफ होतीये ना? मला येऊन भेट. हे शब्द कदाचित आजीदादांचे पार्थ पवारांविषयी असू शकतात फोनवर बोलताना. कारण घटनाही तशीच आहे. पुण्यामध्ये एक मोठा भूखंड, जो शासकीय भूखंड आहे, सरकारची जमीन आहे, तो भूखंड पार्थ पवारांनी विकत घेतला अतिशय कमी किमतीमध्ये. आणि हो, ज्या ठिकाणी 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी लागली पाहिजे होती, तिथं पण 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागली. काय चाललंय? एकीकडं शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत म्हणते सरकार, दुसरीकडं लाडक्या बहिणी योजनेमध्ये बहिणींची नावं कट करण्याचं चालू आहे, त्यांना नवीन नवीन अटी देत आहे सरकार. आणि तिसरीकडे मात्र स्वतःच्याच मुलाला चक्क स्टॅम्प ड्युटी माफ होतीये आणि सरकारी जमीन अत्यंत कमी किमतीमध्ये घशात घालण्याचा प्रयत्न होतो. 70,000 कोटीचा इतिहास आहेच. तो इतिहास देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे वळती करून घेतला आणि आता एक नवीन कारनामा दादांच्या सुपुत्राने घडवून आणला. आता याच्यावर फडणवीस काय बोलतील ते बघूच. जय महाराष्ट्र.